नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण तुमच्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयातील 4थे प्रकरण अनुभवांच्या खाणीचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये पुस्तकातील सर्वच प्रश्नांची अगदी सोपी, अचूक आणि शॉर्ट उत्तरे दिली आहेत. आणि हो, जर अजूनही तुम्ही आपल्या लर्न विथ फन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चांगली उपयुक्त कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आम्ही पिन करण्याचा नक्की प्रयत्न करतो. चला तर मग अनुभवांच्या खाणी या प्रकरणाच्या संपूर्ण स्वाध्यायाला सुरुवात करूया. चला आता प्रश्न 1 पाहू. का ते लिहा. इथे आपल्याला विचारले आहे की दिलेली घटना का घडली, म्हणजे आपल्याला त्यामागचे नेमके कारण सांगायचे आहे. आता प्रश्न 1 मधील अ पाहू. घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता. कारण येथे चेहरा फुललेला असणे म्हणजे खूप आनंदित असणे. सौरभ शाळेतून येताना इतका आनंदात का होता हे आपल्याला विचारले आहे. याचे कारण आहे त्याला शाळेतल्या अनुभवांच्या खाणी समृद्ध करती वाणी या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. आता पुढे पाहू. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती. कारण म्हणजे जेव्हा सौरभ शाळेतून घरी पोहोचला तेव्हा त्याची आई घरात का उपस्थित नव्हती ते आपल्याला सांगायचे आहे. याचे कारण आहे ती शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. आता ई पाहू. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला. कारण याचे कारण आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता ई पाहू. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली. कारण याचे कारण आहे सौरभ न थांबता धार धार म्हणींवर म्हणी सांगत राहिला होता. बरं, आता पुढे जाऊया आणि प्रश्न 2 समजून घेऊया. प्रश्न 2. खाली दिलेली माहिती कोणाबद्दल आहे किंवा ती कृती कोणी केली आहे त्या व्यक्तीचे नाव आपल्याला ओळखायचे आहे आणि तिथे लिहायचे आहे. येथे आपल्याला राधा काकूंकडे कोण गेले होते ते आपल्याला सांगायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर असे आहे सौरभची आई. आता पुढचा प्रश्न पाहू. म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक. याचे उत्तर डॉक्टर अरुण जोशी. आता ई पाहू. धार धाड म्हणी सांगणारा. याचे उत्तर आहे सौरभ. आता ई पाहू. सौरभकडे कौतुकाने पाहणारी. या प्रश्नाचे उत्तर असे आहे आजी. चला आता प्रश्न 3 पाहू. प्रश्न 3. इथे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर थोडे सविस्तर 2 ते 3 वाक्यांमध्ये द्यायचे आहे. आता प्रश्न 3 मधील अ पाहू. म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? या प्रश्नाचे उत्तर असे आहे स्पर्धकाने सांगायच्या म्हणीमध्ये आपल्या शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणे आवश्यक होते. अगदी शॉर्टकट आणि परफेक्ट उत्तर तुमच्यासाठी आहे. आता पुढे पाहू. ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला? या प्रश्नाचे उत्तर आपण असे लिहू शकतो सौरभची आजी नेहमी म्हणींचा छान वापर करत असे. सौरभने तिच्या नवीन म्हणी वहीत लिहून पाठ केल्या होत्या, म्हणूनच तो ही स्पर्धा जिंकू शकला. याचे पण अगदी शॉर्टकट आणि परफेक्ट उत्तर तुमच्यासाठी आहे. आता ई पाहू. म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती? वैशिष्ट्ये म्हणजे खास गुण. म्हणी आणि वाक्प्रचार वापरल्याने आपल्या भाषेला कोणता फायदा होतो किंवा त्यांचे महत्त्व काय आहे ते इथे विचारले आहे. या प्रश्नाचे उत्तर असे आहे म्हणी व वाक्प्रचार कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करतात. ते भाषेला गोडवा देतात, बोलणे परिणामकारक करतात आणि संस्कार, शहाणपण व व्यवहार ज्ञान मिळवून देतात. चला आता पुढचा भाग पाहू.
लिहिते होऊया. इथे आपल्याला पाठातील घटनांवर आधारित एक कृती करायची आहे. प्रश्न असा आहे की या पाठातील प्रसंगांवरून तुमच्या शब्दात कथा तयार करा व लिहा. म्हणजे पाठात ज्या घटना घडल्या आहेत त्या सर्व एकत्र करून आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेत एक छोटीशी गोष्ट लिहायची आहे. अगदी शॉर्टकट आणि परफेक्ट उत्तर असे लिहिता येईल. अजून शॉर्ट केले तर चुकीचे उत्तर होईल. या प्रश्नाचे शॉर्ट उत्तर आपण असे लिहू शकतो. एक दिवस सौरभ शाळेतून खूप उत्साहात घरी आला. त्याचा आनंद पाहून आजीने ओळखले की त्याला नक्कीच काहीतरी बक्षीस मिळाले आहे. सौरभने तिला सांगितले की हे बक्षीस आपले दोघांचे आहे. त्यानंतर त्याने दप्तरातून म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तक आणि शाळेतील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याचे प्रमाणपत्र काढून आजीला दाखवले. बरं, आज सौरभने तिला सांगितले की हे बक्षीस आपले दोघांचे आहे. त्यानंतर त्याने दप्तरातून म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तक आणि शाळेतील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याचे प्रमाणपत्र काढून आजीला दाखवले. बरं, आता पुढे जाऊया, चर्चा करूया. हा एक उपक्रम किंवा कृती आहे ज्यात आपल्याला एकमेकांशी बोलायचे आहे. जुन्या काळापासून चालत आलेल्या म्हणी आणि त्यामागे असणाऱ्या गोष्टी याबद्दल आपल्याला वर्गात आणि घरी गप्पा मारायच्या आहेत. हा एक कृती आधारित प्रश्न आहे. तुम्ही पालकांसोबत आणि शिक्षकांसोबत चर्चा करावी. येथे उत्तर लिहायचे नाही, फक्त चर्चा करायची. चला आता पुढचा भाग पाहू. खेळूया शब्दांशी. यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील चौकोनात काही म्हणी लपल्या आहेत. चौकोनातील म्हणी शोधा आणि लिहा. शिक्षकांच्या मदतीने अर्थ माहीत करून घ्या. इथे आपल्याला एका चौकोनात लपलेल्या 12 म्हणी शोधायच्या आहेत आणि त्यांचे अर्थ समजून घ्यायचे आहेत. पहिली म्हण आहे, इकडे आड तिकडे विहीर. याचा अर्थ असा होतो की दोन्ही बाजूंनी सारखीच अडचण निर्माण होणे. दुसरी म्हण आहे, आयत्या बिळावर नागोबा. याचा अर्थ आहे दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा आयता फायदा स्वतःला करून घेणे. अशा पद्धतीने संपूर्ण म्हणी आणि त्यांचा अर्थ आपण वहीत लिहायचे आहेत. बरं, आता यातीलच प्रश्न 2 लिहूया. प्रश्न 2, पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यांत उपयोग करा. इथे आपल्याला पाठात आलेल्या काही म्हणींचे अर्थ सांगायचे आहेत आणि त्यावरून एक वाक्य तयार करायचे आहे. पाठात अजून भरपूर म्हणी आहेत, पण शॉर्ट उत्तरासाठी निवडक म्हणी वहीत लिहा. उत्तरासाठी पुरेशा आहेत या म्हणी. पहिली म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. दुसरी म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. तिसरी म्हण आहे, हात दाखवून अवलक्षण. चला आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 3, समानार्थी शब्द लिहा. शाळा याचा समानार्थी शब्द आहे विद्यालय. घर याचा समानार्थी शब्द आहे सदन. हात याचा समानार्थी शब्द आहे हस्त. बरं, आता पुढे जाऊया. जसे हात आणि हस्त या शब्दांपासून अनेक नवीन शब्द तयार होतात, तसेच शरीराच्या इतर अवयवांची नावे वापरून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे आहेत. या प्रश्नाचे उत्तर आपण असे लिहू शकतो, तोंड, डोळा, कान, डोके. चला आता पुढचा भाग पाहू. कृतीतून शिकूया. उपक्रम. आपल्या पाठात शरीराच्या अवयवांवर म्हणजेच शरीराच्या भागांवर आधारित काही म्हणी आल्या आहेत. त्या म्हणी सोडून इतर नवीन म्हणी आपल्याला शोधायच्या आहेत आणि त्या आपल्या वहीत लिहून काढायच्या आहेत. या उपक्रमाचे उत्तर असे आहे, नाकापेक्षा मोती जड. भिंतीलाही कान असतात. अंथरूण पाहून पाय पसरावे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
पाठीवर मार पण पोटावर मारू नको. शिर सलामत तर पगडी 50. पाचही बोटे सारखी नसतात. आणि सर्वात शेवटी दिले आहे, आम्हाला हे समजले. येथे 2 म्हणी दिल्या आहेत आणि त्यांचा अचूक अर्थ सांगायचा आहे. त्यांचा अचूक अर्थ आ आणि ई असा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.